आता या निकालाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ती आपण समजून घ्यायला हवी आहेत। काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात रद्दी। 1978 मध्ये 64% मतदान झालेलं होतं, 1995 मध्ये 70.6% मतदान आणि सरकार बदललेलं होतं। 2024 मध्ये 65.2% मतदान आणि सरकारच्या बाजूने बदल सध्या जे आकडे आपल्याला दिसतात त्यामध्ये दिसत आहे। सत्ता विरोधातला जो कौल होता लोकसभेमधला तो बदलताना दिसतोय। 1978 मधलं 64.6% आणि सरकार बदललेलं होतं। एकूणच महिलांचं मतदान कुणाला असणार यावरनं बरीच चर्चा खरं तर जेव्हापासून ही निवडणूक जाहीर झाली आणि जेव्हापासून लाडकी बहीण योजना सरकारने आणली तेव्हापासून सुरू झालेली होती आणि त्यामुळे स्वाभाविक आहे महिलांचा मतदानाचा टक्का वाढणार का आणि त्यामुळे त्याचं काही रिफ्लेक्शन्स हे आपल्याला या मतदानामध्ये दिसणार का याबद्दलची चर्चा होती। कारण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हापासून एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं तेव्हा पहिली जर का घोषणा कुठली झाली असेल महिलांच्या बाबतीमध्ये ती घोषणा ही होती की 50% एसटी बसच्या प्रवासामध्ये दिलेली सवलत असेल, त्यानंतर 3 सिलेंडर बाबतचा घेतलेला निर्णय असेल आणि त्यानंतर आलेली गेम चेंजर योजना म्हणून ज्याकडे बघितले गेले रिद्धी ती लाडकी बहीण योजना असेल। त्यामुळे हे जे सगळे मुद्दे होते त्यानंतर एकूणच महिलांच्या मतदानामध्ये वाढलेला जो टक्का आहे त्याचं प्रतिबिंब कुठेतरी या चित्रामध्ये या आकड्यांमध्ये दिसतंय का याच्याविषयी आता बोलावं लागणार आहे, याच्याविषयी आता विश्लेषण करावं लागणार आहे रिद्धी।